सोनलाल मोहनलाल भंडारी, संचालक नाशिक मर्चंट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक। मी सर्व महाराष्ट्रातील व्यापारी वर्गांना आवाहन करतो, पण नामको बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे। सभासद या दृष्टीने 2 लाख सभासद असलेली ही सहकारी बँक। खरं तर नामको बँक ही गरिबांसाठी अतिशय एक नंबरची बँक आहे। नामको बँकेमध्ये सर्व प्रकारचे कर्ज वितरण केले जाते। कर्ज वितरण करताना तत्पर सेवा, वाहन कर्ज असेल, हाऊसिंग लोन असेल, सोने तारण असेल, हे एका दिवसामध्ये मंजूर केले जातं। तसेच सहकार्यामधील ही एकमेव बँक आहे ज्या बँकेने कर्ज देताना जामीनदार न घेणं, ज्या कर्जदाराचे प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन हे डिस्ट्रेस व्हॅल्यूचं असेल त्याच्याकडून कर्जाला जामीन घेतली जात नाही, ही सर्वात पहिली कल्पना ही नामको बँकेने आणलेली आहे। त्यातली त्यात असंघटित कामगार, जे माथाडी कामगार असेल किंवा असंघटित कामगार आहे यांच्याकरता हाऊसिंग लोनसाठी ही आम्ही सभासदांसाठी जामीनदार घेत नाही आणि त्यांनाही तत्पर ही सेवा दिली जाते। नामको बँक ही स्थापन 1959 साली झाली। फक्त नफा कमावणं हाच उद्देश नामको बँकेचा नसून नफ्याच्या 1% वर्गणी ही धर्मदाय निधीतून काढून नामको चॅरिटेबल ट्रस्ट हे मोठं हॉस्पिटल नाशिकमध्ये कार्यरत आहे। आजही नामको हॉस्पिटलमध्ये मागील वर्षी 25,000 हे पेशंटना शासनाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्टमध्ये ट्रीटमेंट केलेली आहे। फक्त सहकारामध्ये भारतातील ही एकमेव बँक आहे की नफ्यातून नाशिकमध्ये 6 एकरमध्ये नामको चॅरिटेबल ट्रस्ट हे हॉस्पिटल आजही सभासदांसाठी व सर्व जनतेसाठी हे खुलं आहे आणि कॉर्पोरेट लुक असलेलं मल्टी स्पेशालिटी असं हॉस्पिटल, कार्डियक असेल, बोन मॅरो, तर हे उत्तर भारतातील एकमेव नामको बँकेचं विभाग आहे। या सर्व दृष्टीतून नामको बँक ही सभासदांना कर्ज देणे, शिक्षणासाठी कर्ज देणे आणि आरोग्यासाठी नामको हॉस्पिटल हे कार्यरत आहे। सर्व सभासदांना, व्यापारी वर्गांना मी विनंती करतो तर नामको हॉस्पिटल आणि नामको बँक या दोन्ही संस्थेचा आपण लाभ घ्यावा। ज्याच्याकडे जास्त पैसे असतील त्यांनी डिपॉझिट ठेवावे, ज्याला कर्जाची गरज असेल त्यांनी कर्ज घ्यावे, ज्याची तब्येतीची काळजी करायची असेल त्यांनी नामको हॉस्पिटल हवे, ही आपल्याला विनंती करतो। थांबतो। जय हिंद,